हॅलो, काय चाललंय तुमचं? तुम्हाला पण रात्रीच्या जेवणात कधीतरी भात आणि पोळी खायचा कंटाळा येतो का? तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर इथे अर्धा तास मी मुगाची डाळ भिजवून घेतली आहे आणि अर्धा तासानंतर मुगाची डाळ मस्त भिजली. त्यामध्ये 2 चमचे रवा आणि 2 हिरव्या मिरच्या ॲड केल्या. थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतलंय आणि ही प्रोसेस मी 2 वेळेस केली कारण माझं मिक्सरचं भांडं छोटं आहे. तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग यात मिरची घालू शकता. तुम्हाला कितपत तिखट हवं त्यावर डिपेंड आहे. आणि या मिश्रणात मी रवा घातला आहे कारण याच्याने बाइंडिंग डोस्याला खूप छान येईल. तर ह्या सर्व मिश्रणामध्ये एक बारीक कापलेला कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो ॲड करून छान मिक्स करून घ्यायचंय. तुम्ही यामध्ये कुठलेही व्हेजिटेबल्स फॉर एक्झाम्पल गाजर किंवा बीटरूट तुम्ही ॲड करू शकतात. आणि थोडीशी हळद आणि तिखट घातलं. तिखट जास्त नाही घातलं कारण मला याचा कलर चेंज व्हायला नको आहे. चवीनुसार मीठ घालून मिश्रण छान मिक्स करून घ्यायचंय आणि याचे मस्त डोसे लावायचे आहेत. तर मुगाच्या डाळीचे असे डोसे तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान आहे आणि पचायला सुद्धा खूप हलके फुलके आहे. निखिलला म्हटलं तू खा गरम गरम, तर तो म्हणे नाही आपण दोघं सोबतच खाऊ. आणि हे ऐकून तर मला फार आनंद झालाय. आणि मी त्याला विचारलं कसे झाले, तर तुम्ही त्याची रिॲक्शन बघू शकतात. त्याला खूप आवडले आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. बाय बाय.